नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर या 102 पदांसाठीची जाहिरात निघालेली आहे आणि त्याची कशी तयारी करायची याविषयीचं मोफत मार्गदर्शन मी तुम्हाला करतोय आणि तुम्हाला यश मिळेपर्यंत करत राहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचंय की सदरील पदासाठी 200 गुणांची आपल्याला तयारी करावयाची आहे. पण यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, करंट अफेअर्स आहे, सामान्य ज्ञान आहे, कम्प्युटर्स आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक ज्याच्यावर तुमचा रिझल्ट आहे, जो तुमचा रिझल्ट डिसाइडिंग ठरणार आहे पॉइंट, तो आहे महिला व बाल विकास विभागाचा अभ्यासक्रम. याच्यातले जे काही घटक आहेत ती तुम्हाला यश मिळवून देणार आहेत. एकूण 60 गुण महिला व बाल विकास विभागावर विचारणार आहेत. म्हणजे 200 पैकी 60 गुणांची तुमची तयारी झाली की तुमचा रिझल्ट हमखास आहे. बरेच जण विचारतात मला की सर मी पास होईल का, माझ्यानं यश मला मिळेल का. एक लक्षात ठेवा, हेनरी फोर्डचं एक सुंदर वाक्य आहे, इफ यू थिंक यू कॅन यू कॅन, इफ यू थिंक यू कांट यू कांट, इन बोथ सिच्युएशन्स यू आर राईट. तुम्ही जर असा विचार करत असाल की तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्कीच करू शकता, आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की बाबा माझ्याने शक्य नाही तर तुमच्यासाठी शक्यच नाही. म्हणजे काय, तर तुम्हाला डिसाईड करायचंय तुम्हाला यश मिळवायचंय की नाही. आणि एकदा जर तुम्ही इथे ठरवलं की नाही कुठल्याही हालतीत मला यश मिळवायचंच आहे तर तुम्हाला यशापासून कुणीही रोखणार नाही. हे लक्षात ठेवा. हार और जीत मन पे निर्भर है, मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. त्याच्यामुळे या अभ्यासाला सुरुवात करताना पहिल्यांदा या मस्तकात घुसून ठेवा की तुला यश मिळवायचंच आहे आणि त्यासाठी लागेल तेवढी संकट मी सहन करायला तयार आहे, पण या संकटातून मार्ग काढून मी यश मिळवणार आहे. असं जर तुमचं ऍटिट्यूड असेल तर तुम्हाला कुठल्याही स्पर्धांमध्ये यश मिळतं, अन्यथा मिळत नाही. तर आता आपण बघूया महिला व बाल विकास विभागाचा जो 60 गुणांचा सिलेबस आहे, तर या 60 गुणांमध्ये काय काय विचारलं जातं. त्यामध्ये महिला व बाल विकासच्या योजना आहेत, त्यानंतर महिला व बाल विकासचे कायदे आहेत, त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ज्याला आपण ICDS म्हणतो, त्यानंतर पोषण अभियान, त्यानंतर महिला व बाल विकासच्या विविध संस्था, महिला व बाल विकासच्या अनुषंगिक इतर बाबी यांचा समावेश या 60 गुणांमध्ये असतो. तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला हे 60 गुण तुम्हाला परिपूर्ण पडले पाहिजे त्याची तयारी तुम्हाला करून देणार आहे. तर हे तोंडपाठ झालं पाहिजे. आपलं तसंच असतंय, पुस्तकात डायरेक्ट आपण मस्तकात टाकत असतो. मग आता याची तयारी करण्यासाठी मार्केटमध्ये बरीचशी पुस्तकं आहेत, पण त्यापैकी हे पुस्तक मला चांगलं वाटतं. यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका प्राध्यापक कल्पना जाधव यांचं संपादित केलेले पुस्तक आहे. तुम्ही घेतलं नसेल तर हे अवश्य घ्या. यातनं 60 गुण कंप्लीट कव्हर होतात. तर आता हे 60 गुण आपल्याला पाठ आपल्याला करावयाचे आहेत. 60 गुणांचा सिलेबस. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया महिला व बाल विकासच्या योजना. आता परीक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी प्रश्न विचारतात त्यामध्ये पहिला जो प्रकार असतो की त्या योजनांचं कायद्यांचं इसवी सन ते विचारतात. मग आता या परीक्षेचं वैशिष्ट्य काय, ही सरळ सेवा परीक्षा आहे. सरळ सेवेमध्ये कुठल्याही प्रश्नाला सारखेच गुण, म्हणजे असं नाहीये की एखादा सोपा प्रश्न आहे त्याला 1 गुण, अवघड प्रश्न आहे त्याला 5 गुण नाही. लक्षात ठेवायचं की प्रत्येक एव्हरी क्वेश्चन कॅरीज इक्वल मार्क. आणि मग आता याच्यामध्ये पहिला आहे महिला व बाल विकासच्या ज्या काही योजना आहेत तर या योजनांचे इसवी सन कसे लक्षात ठेवायचे. आता बऱ्याच जणांना इसवी सन म्हणलं की फुल टेन्शन येतं. बरं सर तुम्हाला काही झालं इसवी सन लक्षात राहत नाही. काही महाभागांना स्वतःच्या जन्माचे इसवी सन सुद्धा लक्षात नसते. किती खतरनाक असेल कार्यकर्ते ते. मग आता त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. तुमच्या सगळ्या आजारांवरचा उपचार आहे आपल्याकडे. पण हे पाठ कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 योजनांची इसवी सन तोंडपाठ करणार.
होतंय की नाही ते बघा. झालंच पाहिजे. ओके, तर पहिली योजना लिहा, सगळ्यांनी लिहून घ्यायचे. सुकन्या योजना. सुकन्या योजना सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. सुकन्या योजना 1 जानेवारी 2014. 1 जानेवारी 2014. दुसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री 1 एप्रिल 2016. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री सुधारित. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना ही आहे 2017 ची 1 ऑगस्ट 2017. त्यानंतर आली आपल्याकडे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना ही आहे 1 एप्रिल 2023. आता या 4 योजना, सुकन्या योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना आणि लेक लाडकी योजना. आणि सगळ्यांनी लिहायचे बरं. हा व्हिडिओ जरी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळाला असेल तरी बुरशील तोंडी घेऊन तसंच बसायचं नाही. व्यवस्थित लिहायचं, कारण जेव्हा आपण लिहितो हे जे बोट आहेत हे जेव्हा पेनवर प्रेस होतात याचा आणि मेंदूचा संबंध असतो. तर तुमचा मेंदू ऍक्टिव्हेट होतो, त्याच्यामुळे एकदा लिहून घेणं आवश्यक आहे. ओके, मग आता सुकन्या योजना 1 जानेवारी 2014. माझी कन्या भाग्यश्री 1 एप्रिल 2016. माझी कन्या भाग्यश्री सुधारित 1 ऑगस्ट 2017 आणि लेक लाडकी 1 एप्रिल 2023. तर पहिल्यांदा ह्या 4 योजना कसं पाठ करायच्या आपण ते शिकणार आहोत. कारण कुठलीही गोष्ट तोंडपाठ झाल्याशिवाय आपल्याला परीक्षेत यश मिळत नाही. आता यामध्ये सुकन्या योजना, सु म्हणजे चांगली. सु म्हणजे चांगली. कन्या म्हणजे मुलगी. जी मुलगी चांगली आहे तिचा जन्म कधी होतो म्हणायचं? नवीन वर्षाला, म्हणजेच कधी? 1 जानेवारीला. जी मुलगी चांगली आहे तिचा जन्म 1 जानेवारीला होतो. आणि ती मुलगी कोणतं गाणं म्हणते? चौदमी का चांद हो, चौदमी का चांद हो या आफताब हो. हा, बस एवढं लक्षात ठेवायचं. आता विसरून दाखवा. आपल्याकडे शिकायचं विसरून दाखवायचं, विसरूच शकत नाही. आता लक्षात आलं. सुकन्या, तुम्हाला रात्री 12 कोणी उठवलं, सांग सुकन्या योजना काय? तर सुकन्या म्हणजे चांगली मुलगी. चांगली मुलगी कधी जन्मते? 1 जानेवारीला. आणि मग ती छान आवाजात कोणतं गाणं म्हणते? चौदवी का चांद. चौदवी म्हणायलो, चौधरी नाही. या आफताब हो. ओके, 1 जानेवारी 2014. मग आता याच योजनेचं पुढे रूपांतर माझी कन्या भाग्यश्री मध्ये झालेलं. जेव्हा आपण ह्या योजना डिटेल मध्ये पाहू तेव्हा मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन करेल. त्याचं रूपांतर पुढे झालं माझी कन्या भाग्यश्री 1 एप्रिल 2016. आता हे लक्षात कसं ठेवायचं? 1 एप्रिल 2016. आपलं वैशिष्ट्य काय माहितीये का? आपण लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. बाकी तर हे सगळं पुस्तकातच आहे, तुम्हाला कुठूनही मिळेल. मग पुस्तकातलं मस्तकात कसं गेलं पाहिजे ते आपल्याकडे. मग आता माझी कन्या भाग्यश्री याच्यामध्ये एक मुलगा होता. ओके, खूप प्रयत्न केले बिचाऱ्यानं. एमपीएससी केली, युपीएससी केली, क्लासेस केले, सरळ सेवा दिली, कुठेच त्याचा जॅकपॉट लागलेला नाही. मग त्याच्या डोक्यात आलं की बाबा काय करावं. मग त्यानं प्लॅन बी तयार ठेवला होता. प्लॅन बी काय तयार ठेवला त्यानं? असं त्यानं बघितलं की आपण कुठली श्रीमंताची मुलगी बघावी आणि तिच्याशी आपण लग्न करून घ्यावे, म्हणजे आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि आपण मस्त मजा करू. आणि मग त्याला रोज एक मुलगी त्याला दिसायची, मोठ्या घरात यायची. असं मोठा बंगला होता आणि त्या घरात ती यायची. आणि मग बिचारा हा त्याने जेवढे परिश्रम तिकडे घेतले नव्हते तितक्यापेक्षा जास्त परिश्रम तिकडे घेतले आणि त्या मुलीने त्याला होकार दिला. आणि होकार दिल्यावर हा 7वे आसमान पेच होता. ज्याला होकार मिळाला आणि मग त्याच्या लक्षात आलं
की आपला पोपट झालेला आहे. का? कारण तो तिला समजत होता धनश्री. त्याला वाटलं की फार श्रीमंताच्या घरची मुलगी आहे, पण त्याच्या असं लक्षात आलं की तिथे ती भांडे घासायला जात होती. म्हणजे समजत होता धनश्री, निघाली ती भाग्यश्री. निघाली ती भाग्यश्री म्हणजे तिनं त्याचा पोपट केला. आणि आपल्याकडे पोपट करण्याची तारीख काय? एप्रिल फुल म्हणतात ना, एप्रिल फुल. मग हे पण लक्षात राहिलं. आणि मग त्याने तिला मागे तिचा मागला पाठलाग करताना कोणतं गाणं म्हणून कोणत्या गाण्यावरती फिरत आली होती त्याच्या भसाड्या आवाजात कुठलं गाणं म्हणलं होतं? 16 बरस की बाली उमर को सलाम, प्यार तेरी पहली नजर को सलाम, असं गाणं म्हटलं त्यांना. मग बघा, वाटली होती त्याला कोण? धनश्री. निघाली कोण? भाग्यश्री. तर भाग्यश्रीने काय केलं तर त्याचा एप्रिल फूल. आणि कोणतं गाणं म्हणून त्याने त्या भाग्यश्रीचा होकार मिळवला होता? 16 बरस की. लक्षात आलं? झालं पाठ झालंच पाहिजे. नेक्स्ट. मग आता ही माझी कन्या भाग्यश्री हो म्हणाली. आणि मग त्याच्या जेव्हा लक्षात आलं की तिथे भांडे घासायला जाते, तो नाटक करू लागला होता. लग्न करायचं की नाही करायचं, माझ्या घरी विचारलंच नाही, असं केलं नाही, तसं केलं, त्याच्या हुशाऱ्या सुद्धा. पण ही भाग्यश्री लय खतरनाक होती. ती जुनी आवृत्ती होती का? नाही, ही भाग्यश्री सुधारित होती. भाग्यश्री कशी होती? सुधारित होती. आणि तिनं सांगितलं नाटक करायचे नाही, तुला लग्न करावंच लागेल, नाही तर तुला माझ्यापासून काय आहे? खतरा. खतरा म्हणजेच काय? 17. खतरा म्हणजेच काय? 17. आणि हे तिनं कधी तुला सांगितलं? माझी कन्या भाग्यश्री. तिनं सांगितलं की लग्न नाही केलं तर तुला माझ्यापासून काय असेल? खतरा असेल. मुक्कीच घाली करू शकलं. खतरा म्हणजे 17. माझी कन्या भाग्यश्री, खतरा 17. आणि मग त्याचा नाईलाज झाला आणि त्याला तिच्याशी लग्न करावं लागलं. आणि मग उदरनिर्वाहासाठी त्याने एक ऑटो घेतला. मग तो तिच्या मागे आग म्हणून फिरू लागला. असं एवढं लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट 2017. 1 ऑगस्ट लग्न झालं. आग म्हणा सत्य. 1 ऑगस्ट 2017 झाले. तिने इसवी सन 4. मग आता लेख लाडकी आणि मग यांना एक वर्षानंतर ज्या दिवशी भाग्यश्रीने त्याला होकार दिला होता त्याच दिवशी एक लेख झाली. कोणत्या दिवशी भाग्यश्रीने होकार दिला होता? भाग्यश्रीने त्याचा पोपट केला होता 1 एप्रिलला. त्याच दिवशी त्यांना लेख पण झाली. कधी? 1 एप्रिलला. 1 एप्रिल. आणि कधी? गेल्या वर्षी म्हणजे आता इसवी सन कोणते? 24 किती? 23 किती? 23 झाले. 1 एप्रिल 2023 म्हणजे या 4 योजनांची इसवी सन 2005 झाली की नाही? रिकॉल करा आता. विसरू शकत नाही तुम्ही. सुकन्या. सु म्हणजे चांगली कन्या. दुसरी चांगली कन्या कधी जन्मते? 1 जानेवारीला. कन्या कोणतं गाणं म्हणते? चौदविका चांदो. दुसरी मग काय झालं? वाटली होती धनश्री. निघाली कोण? भाग्यश्री. बरोबर आहे. मग भाग्यश्रीनं काय केलं? याला एप्रिल फुल. 1 एप्रिल. कोणतं गाणं म्हटलं होतं? भाग्यश्रीला पटवण्यासाठी, भाग्यश्रीच्या मागे लागण्यासाठी, भाग्यश्रीचा होकार मिळवण्यासाठी. 16 बरस की बाली उमर को सलाम. बरोबर आहे. 1 एप्रिल 2016. नंतर त्याच्या लक्षात आलं की भांडी घासायला जाते, नाटक करू लागला. पण ती कशी होती? सुधारित. हंतेच मुलीला सुधारित म्हणजे मग नाही तर तिच्यापासून त्याला काय होता? खतरा. लग्न केलं नसतं तर खतरा म्हणजे 17. आणि मग तो तिच्या मागे आग म्हणून हिंडू लागला. म्हणजेच काय? 1 ऑगस्ट 2017 सुधारित. त्याच्यानंतर यांना लग्नानंतर काय झाली? लेख कोणत्या तारखेला झाली? कर्मधर्म संयोग. आणि त्याच तारखेला झाली ज्या तारखेला तिने त्याला होकार दिला होता, ज्या तारखेला तिने त्याचा पोपट केला होता. म्हणजे कधी? 1 एप्रिलला. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2023 ला. हे 4 इसवी सन 2 पाठ करायची आहेत. ओके मित्रांनो, अभ्यास करा. अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नका.
यूं मोहब्बत के पीछे मत भाग ए गालिब, यूं मोहब्बत के पीछे मत भाग ए गालिब, क्योंकि मोहब्बत उसे ढूंढ ही लेती है जिसे उसे बर्बाद करना होता है. त्याच्यामुळे पहिल्यांदा करिअर, नंतर बाकीच्या गोष्टी. झालं दोन पाठ. ओके, या 4 योजना. आता कधी कुणी विचारतात खतखत सांगायचं अभ्यास असा करायचा की परीक्षकाला म्हणतील काय पेपर काय काढायचं ते अभ्यास व्हायला बिंदासली, नाही तर काय पेपर काहीच येत नाही असलं नको. ओके चल नेक्स्ट. आपण 30 योजनांची इसवी सन पाठ करणार आहोत आणि असंच हसत खेळत शिक्षण असणार आहे ना आपल्याकडे. काय लोड घ्यायचा नाही, अभ्यास मन लावून करायचा. कुठलीही गोष्ट करायची ती मन लावून, नाही तर करायचीच नाही. आपलं तसंच असतं. मी 6 महिन्यात 20 किलो वजन कमी केले. हा बिंदास जे करायचं ते मन लावून. नेक्स्ट कसं केलं ते नंतर सांगतो. सामूहिक विवाह योजना 17 फेब्रुवारी 2006. सामूहिक विवाह योजना. सामूहिक विवाह योजना, शुभ मंगल सामूहिक विवाह योजना, शुभ मंगल सामूहिक. पटपट लिहून घ्यायचं सर्वांनी, सांगायची गरज पडू नये. ओके, सामूहिक विवाह योजनाची तारीख आहे 17 फेब्रुवारी 2006. 17 फेब्रुवारी 2006. 7 मे 2008. सामूहिक शुभमंगल सामूहिक विवाह योजना. बाल संगोपन योजना, बाल संगोपन योजना 1 नोव्हेंबर 2013. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. बाल संगोपन योजना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. त्यानंतर ही 2023 ची इंदिरा गांधी मातृत्व योजना. ओके, आपण 4 योजना घेऊ. आता सामूहिक विवाह योजना. विवाह तुम्हाला आवर्जून सांगितलं, बरं तुम्हाला काही जगबीग बदलून घ्यायचं असेल तर आताच बदलून घ्या. विवाहानंतर तुम्ही टीव्हीचं चॅनल सुद्धा बदलू शकत नाही. उगं वाटतंय माणसाला, अनुभवाचे बोले आपले तेच सांगायला. विवाह सामूहिक विवाह योजना. आता ही योजना विदर्भातल्या काही जिल्ह्यांसाठी होती, त्याचं रूपांतर पुढे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत झालं. जेव्हा आपण हे डिटेल मध्ये पाहू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपल्याला यांची इसवी सन तोंडपाठच झाली पाहिजे. मग सामूहिक विवाह योजना. विवाह विवाह करणं हे साधं काम आहे का? नाही. कसं काम आहे? एकदम खतरा काम आहे. एकदम कसं खतरा काम. सामूहिक एकदम खतरा काम आहे. मग 6 मित्र होते. 6 मित्र होते. किती मित्र होते? 6 मित्र. या 6 मित्रांचा विवाहच होत नव्हता. सदर पिटिशन तशीच आहे. मुलींचं प्रमाण प्रचंड कमी झाले, मुलींना प्रचंड मागणी आहे. आता हे जे 40-40 वर्षाचे परपलेले वांगे ते तसेच राहणार, त्यांचं भरीतच होणार, आता लग्न काही होणार नाही. मग आता या 6 जणांनी प्रचंड अभ्यास केला आणि त्यांना यश मिळालं आणि मग त्यांचा सामूहिक विवाह झाला. कोणत्या महिन्यात? फेब्रुवारी महिन्यात. कसं लक्षात ठेवायचं? 6 मित्र होते. 6 मित्र होते. ओके, तर मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. रमेशच्या आईला 3 मुलं होते. एकाचं नाव 4 आणे, दुसऱ्याचं नाव 8 आणे, तिसऱ्याचं नाव 12 आणे. वा वा, काय रे रमेशच्या आईला ज्यांना उत्तर जमलं त्यांचं अभिनंदन, ज्यांना नाही जमलं त्यांचं डबल अभिनंदन. का होत राहते नोट काय घ्यायचं. ओके, माझा सामूहिक विवाह किती मित्र होते म्हणायचं? 6 मित्र होते.
त्यांचा विवाह कोणत्या महिन्यात झाला ते नाही का, फुल येऊन मागं पळायचा महिना फेब्रुवारी महिना. 6 मित्रांचा विवाह, सामूहिक विवाह झाला कोणत्या महिन्यात, फुल घेऊन जाण्याच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीचा. आणि विवाह म्हणजे काय, एकदम कोणता कार्यक्रम, खतरा कार्यक्रम म्हणजे 17 फेब्रुवारी 2006. 17 फेब्रुवारी 2006 एकदा एक सामूहिक विवाह मेळावा होता आमच्या कारखान्यामध्ये, माझं देगाव कारखाना गाव, आणि तिथं दरवर्षी सामूहिक विवाह मेळावा असतो. आणि त्यामध्ये काय झालं, 100 जणांचा सामूहिक विवाह मेळावा होता जोडप्यांचा. आता समोर सगळे असे 100 नवरदेव, त्यांच्या पुढे त्यांचे सगळे नवरी मंडळी असे उभे राहिले आणि शुभमंगल सावधान म्हणले की मंगळसूत्र घातले. त्याच्यातनं काय झालं, एकाची कोणातरी सिक्वेन्स चुकली. हे जे 100 होते इकडं आणि 100 इकडे होते जे नवरी, ते यानं इथं घालायची नाही, हे क्रॉस यानं घातली आणि सगळ्यांच्या सिक्वेन्स चुकल्या. अशा हे एकदम कोपऱ्याचं जे होतं त्याला घालायला कोणीच राहिले नाही, त्याला घालायला कोणीच राहिले नाही. ते मंगळसूत्र एकदम तसाच उभा, ते लागले इकडे तिकडे बघायला. तर ते असं सुद्धा होते. त्याच्यामुळं सामूहिक विवाह करत असताना लक्षात ठेवा, समोर आपलंच आहे की नाही, नाहीतर दुसरं काही करसा तर अवघड होऊन बसेल. त्याच्यामुळे ते हार एक फेकायची फार सवय निघाली बघा. बऱ्याच लग्नांमध्ये मी जातो तर ते लग्न झाले की ते हार टाकायचं असते, मग ते नवरदेवाला उचलून घेते आणि मग ती नवरी फेकत राहते असं तसं. आम्ही आमच्या मित्राच्या लग्नात गेलतो आणि असंच झालं, वहिनीनं हार फेकला, त्याच्यातून हुकला, त्या दुसऱ्याच्या गळ्यात जाऊन पडला. हे जे तोंड बारीक करून खाली आलं माणसाला, त्याच्यामुळं कुठेही शांतपणा करायचं नाही, इज्जतीनं खाली यायचं, गुपचूप हार घालायचा आणि मग नंतर काय नाटक करायचं ते करायचे. आता समोर ठेवायचं. ओके, मग आता शुभमंगल सामूहिक विवाह योजना. सामूहिक विवाहाचं रूपांतर कशात झालं, शुभमंगल सामूहिक मध्ये. शुभमंगल सावधान. मग हे केल्यानंतर किती फेऱ्या माराव्या लागतात, लग्नामध्ये काहीतरी असतात ना, त्या फेऱ्या मारायच्या. कशाला, त्या अग्निकुंडाला. किती, 7. मग ध्रुपदाचं कचरू सोबत लग्न झालं आणि तिला विचारलं की तुम्हारी शादी कैसे हो गई मां. मग ध्रुपदाने काय सांगितलं की हमने क्या किए, साथ में 8 फेरे लिए. कितने लिए फेरे, 8. साथ में कितने फेरे लिए, 8. ऐसा क्यों बोला, हमारी शादी हम करेंगे, तुमको क्या करने का. 7 में 8 फेरे लिए. मग काय झालं, शुभमंगल सावधान म्हणल्या ध्रुपदाने कचरूने काय केलेले आहे, 7 मे 8 फेरे घेतलेले आहेत. 7 मे 2008 विसरून दाखवा, शिकायला विसरून दाखवा, चॅलेंज आहे. सामूहिक विवाह म्हणजे सामूहिक किती मित्र होते, 6 मित्रांनी कोणत्या महिन्यात लग्न केलं, फुल घेऊन पळायचा महिना फेब्रुवारी महिना. लग्न करणं सोपी गोष्ट आहे का नाही, 17 फेब्रुवारी 2006. याचं रूपांतर पुढे कशात झालं, शुभमंगल सामूहिक विवाह योजना. मग शुभमंगल सामूहिक विवाह योजना, शुभमंगल सावधान म्हणल्या इन्होंने कितने फेरे लिए, 7 में 8 फेरे लिए. क्यों, इनको लगा एक आगा फेरा लेंगे क्या होता, उसको क्या डीजल जलता नहीं, पेट्रोल जलता नहीं, अच्छा लगता लोगों को. तो 7 में 8. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बाल संगोपन योजना. बाल म्हणजे लेकरू, बाल म्हणजे लेकरू. ओके, मग हे बाल किती बाल आहे, एक बाल आहे, किंवा एक बाल आहे, एक बाल. बालक दिन कोणत्या महिन्यात असतो, नोव्हेंबर. बालक दिन कोणत्या महिन्यात असतो, नोव्हेंबर. बरोबर. एक बाल त्याचा दिवस कोणत्या महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात. त्याचं संगोपन करायचंय आपल्याला किती वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत. 13 वर्षापर्यंत बाल संगोपन. एक बाल त्याचं संगोपन करायचं किती वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत. त्याचं संगोपन 13 वर्षापर्यंत केलं, बाल संगोपन योजना. आणि परत त्याच्याकडे अजून लक्ष किती वर्षांनी द्यायचे, 10 वर्षांनी द्यायचे. 10 वर्षांनी द्यायचे. मग ही जी सुधारित बाल संगोपन योजना आहे
ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेनुसार आलेली आहे आणि ती 2023 ची संपला आहे. अभ्यास करत अशा पद्धतीने करा. उगाच काय तर ते घ्यायचं पुस्तक लिहून काढायचं म्हणजे काय सांगत्या फक्त ऐकायचं नाही. शिकलं डोक्यात बाहेर पडलंच नाही पाहिजे. पुस्तकातलं मस्त का. माझ्याकडे ज्या हजारो विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केले त्यांना तुम्ही विचारू शकता. तिडके सरचं मार्गदर्शन म्हणजे नादच नाही आपला. त्याच्यामुळे पाठ म्हणजे पाठच. चला, सामूहिक विवाह योजना. सामूहिक 6 जणांना जो आहे विवाह केला कुठल्या महिन्यात? फेब्रुवारी महिन्यात. विवाह खतरा 17 फेब्रुवारी 2006. मग शुभमंगल सामूहिक विवाह. शुभमंगल सावधान म्हणलं की किती पेरले? 7 मे. 8 पेरली. त्याच्यानंतर नेक्स्ट बाल संगोपन. एक बाल कोणता महिना असतो? बाल संगोपन म्हणजे बाल दिनाचा नोव्हेंबर. एक बाल 1 नोव्हेंबर. त्याचा सांभाळ कितीपर्यंत करायचा आपल्याला? 13 वर्षापर्यंत. 1 नोव्हेंबर 2013 बाल संगोपन योजना. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्याकडे कधी लक्ष द्यायचं म्हणायचं? 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर ते बाल 10 वर्षानंतर केलं सुधारित बाल संगोपन योजना, जिचं नाव काय आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईमुळे तमाम म्हणजे तुम्ही जे आता पर्यवेक्षिकेची परीक्षा देणार आहात त्याचं कारण या माईच्या कामामध्ये आहे. सावित्रीबाईमुळेच आज आपण इथे आहात. किमान महिलांनी तरी याची जाण सतत ठेवणं आवश्यक आहे. कारण बघा त्या काळामध्ये तेवढा विरोध झुगारून सावित्रीबाई पुढे आल्या आणि आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये जो न्यूनगंड आहे, मी स्त्री असताना हे होईल का, माझ्या सुपरवायझर हे होईल का, विचार करा सावित्रीबाईंची अवस्था त्या काळात काय असेल. त्या कर्मठ लोकांना न जुमानता कोणाचं तरी लेकराचं भलं व्हावं या स्त्री जातीच्या मुक्तीसाठी स्वतःच्या प्राणांची न पर्वा केलेल्या सावित्रीबाई त्यांचा आदर्श पुढे घ्या. कुठेही तुम्हाला झुकावं लागणार नाही. आणि त्यामुळे बघा आपल्याला काय वाटतं माहिती का? इतिहास कुणीतरी वेगळ्याच लोकांनी घडवलाय. प्रत्येकाचं विश्व वेगळं असतं. प्रत्येकाला इतिहास घडवण्याची संधी मिळालेली असते. ती संधी आपण कॅप्चर करतो की नाही, दॅट डज मॅटर. ती संधी जर तुम्ही कॅप्चर केली तर इतिहासात तुमचं पण नाव लिहिलं जाईल. भलेही तुमच्या नावाने पुस्तकं निघणार नाही, पण तुमचं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये तुम्ही कधीच पराभूत म्हणून नोंदले जाणार नाही. आजची परिस्थिती, आजचं तुमचं ध्येय काय की तुम्हाला सुपरवायझर व्हायचंय आणि हाच तुमच्यासाठी इतिहास आहे. हा विचार करून तुम्ही लढाई करायला शिका. मला मान्य आहे की एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये, एका मुलीच्या आयुष्यामध्ये प्रचंड संकट असतं. आय नो गॉड गिव्ह द टफेस्ट सिच्युएशन टू हिज बेस्टेस्ट सोल्जर. हे लक्षात ठेवा. हा जो ईश्वर आहे, हा जो निर्मिक आहे, हा जो निसर्ग आहे ना, तो सगळ्यात खतरनाक परिस्थिती कुणाला देतो? त्याच्या बेस्ट सोल्जरला देतो. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात प्रचंड संकट आहे तर समजून घ्या या निसर्गाने तुमची बेस्ट सोल्जर म्हणून निवड केलेली आहे आणि तुम्हाला ते आता जिंकून दाखवायचे. जगायचं तर आहेच, गाणं म्हणत जगायचं की कणत जगायचं हे तुम्ही ठरवा. आणि एकदा जर तुम्ही ठरवलं ना गाणं म्हणतच जगायचंय तर हा निसर्ग तुम्हाला सूर नक्कीच मिळून देईल आणि आयुष्य खूप सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह. सावित्रीबाई नामाचा मुजरा. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पाठ होतोय ना मायांनो? झालंच पाहिजे. ओके. असं कोणी आहे का की जे लक्षात राहत नाहीये? खरं खरं सांगा. हा, आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे सोल्युशन बरं. ओके, लक्षात राहत नाहीये का? काय करायचं आता? हिवाळा चालू आहे. सकाळी उठायचं. उठल्यानंतर पेरू माहिती तुम्हाला? पेरू, यु नो पेरू, जांब. हा ओके, गावाकडे जांब. तर ते जांबाची जी कोळी पानं असतात ना, तर ती असतात ना? असतात. ठीक असू द्या ना. पेरू माहिती तुम्हाला? हा, तर तो जो पेरू आहे ना, रोज एक पेरू खायचा. रोज एक पेरू खायचा. एकच मिनिट. हॅलो हॅलो. रोज एक पेरू खायचा 14 दिवस कंटिन्यू. काय सांगितलं मी? रोज एक पेरू 14 दिवस कंटिन्यू खायचा. तुमचं मेमरी एकदम शार्प होतं.
आणि प्रत्येक सीझन मध्ये जांभळा खायचा. रोज एक 14 दिवस खायचा बरं. एका दिवशी 14 खाऊ नका, जागोजाग जांभ तयार होतील. कोणाला लक्षात घ्या. नेक्स्ट आता ओके, आता पुढचं इसवी सन पुढचं आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 8 नोव्हेंबर 2010. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 8 नोव्हेंबर 2010. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग 8 नोव्हेंबर 2010. प्रधानमंत्री मातृवंदना योजना लिहून घ्यायचे सर्वांनी. 1 जानेवारी 2017 मिळत असताना पटकन लिहून घ्यायचं, म्हणजे नंतर पाठ कसं ठेवायचं मी सांगतो तेव्हा लक्षात द्यायचं. 1 जानेवारी 2017 बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ 22 जानेवारी 2015. 22 जानेवारी 2015 जननी शिशु सुरक्षा योजना. जननी शिशु सुरक्षा योजना 1 जून 2011. 1 जून 2011 काय शिशु सुरक्षा योजना. शिशु सुरक्षा योजना 22 डिसेंबर 2007. 22 डिसेंबर 2006. बाई तिथे कमाय. ओके, आपल्याला यश मिळेपर्यंत थांबायचं नाहीये बरं. तुला म्हणतोय जे कोणी पाहते, कारण जगामध्ये केवळ यशस्वी आणि अयशस्वी ह्या 2च जाती नांदतात. तुम्ही यशस्वी जातीत असाल तर जग तुम्हाला सलाम करते, आणि तुम्ही अयशस्वी जातीत असाल तर जग तुम्हाला निग्लेक्ट करते. आणि सगळ्यात मोठं दुःख असतं जेव्हा कोणी आपल्याला निग्लेक्ट करतं, जे आपलं अस्तित्वच नाकारलं जातं ना, ही जगातली सगळ्यात वाईट संवेदना आहे. त्यामुळे ती वेदना आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी यश मिळालं. तुम्ही अनुभवलं असेल ना, तुम्हाला अपयश मिळाल्यानंतर आजूबाजूचे सुद्धा कसे वागतात. तुम्हाला प्रूव्ह करायचंय. काय होतं माहितीये का, काही जी परीक्षा आहे याला फक्त एक नोकरीचं साधन म्हणून पाहू नका. ही परीक्षा जी आहे ना, ही तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट वाढवण्यासाठीच हे साधन आहे. लोकांच्या नजरेत तुमच्याविषयी आदर असला पाहिजे. एक पद तुमच्या पोटाची सोय तर करतच हो, पण तुमचे आत्मसन्मान तुम्हाला जे मिळवून देतात ती ही परीक्षा आहे. यश मिळालं पाहिजे. मला स्पष्ट मत आहे. मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की मला अपयशी विद्यार्थ्यांचा शिक्षक झालेलं कधीच आवडत नाही. नेव्हर. मला यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षक झालेलं नक्कीच आवडतं. कारण मी अनुभव दोन्ही गोष्टीचा घेतलेला आहे. अपयशी असतं ना, तुमच्या घरचे लोक सुद्धा तुम्हाला ओळख देत नाही, आणि यशस्वी झालात ना, बघा लोकांचं यशस्वीचं कसं असतं, सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्युअर इज ऑफर. यशाला खूप बाप असतं, पण अपयश हे अनाथ असतं. एखाद्याला डीवायएसपी झाला की नाही, लोक सांगतात बघा तो जो डीवायएसपी झाला ना, तो आमच्या छोट्या भावाच्या, मोठ्या नंदच्या, चुलत बहिणीच्या, मावस सासूच्या, चुलत दिराच्या, छोट्या बहिणीच्या, मोठ्या काकूचं पोरग आहे. नातं किती जवळच सांगितलं त्यानं नातं त्या व्यक्तीशी नाही सांगितले, त्या पदाशी सांगितले. आणि तुम्ही यायचे सुरुवात तुमच्या भाऊकीतलेच लोक म्हणतात ते तिडके काय ना आडनावातलंय, आमच्या काय भाऊकी काय सांगतातच. हा फरक आहे यशामध्ये आणि अपयशामध्ये. त्यामुळे मित्रांनो, यश मिळवा. इट रिअली डज मॅटर्स. ओके, चलो. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जननी सुरक्षा शिशु सुरक्षा योजना. आणि प्रत्येक विषय आपण अशाच पद्धतीने शिकवतो ना. कुठलाही विषय माझ्याकडे सोपा करून सांगायची जबाबदारी आपली.
आणि पाठ करून द्यायची पण. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, मातृत्व सहयोग योजना. मग आता मातृत्व सहयोग सध्याला आपण पाहतो या कलियुगामध्ये, जे म्हटलं जातं ना, मागे एक फार मेसेज सुंदर होगा मदर्स डेच्या दिवशी. आज मदर्स डे के दिन बहुत अच्छे अच्छे मैसेजेस आ रहे हैं, लेकिन ये वृद्धाश्रम में किसकी माँ बैठी वाली है. ही घातक परिस्थिती आहे समाजाची. एकदा महात्मा गांधी गेले होते वृद्धाश्रमामध्ये आणि त्या वृद्धाश्रमवाल्यांनी महात्मा गांधींना तिथलं व्हिजिट बुक दिलं आणि सांगितलं की बापूजी याच्यावर तुमचा शेर आला. तर तिथं महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे की अशा उद्घाटनासाठी परत जाण्याची माझ्या आयुष्यात वेळ येऊ नये, कारण वृद्धाश्रम ही समाजात लागलेली कीड आहे हे लक्षात ठेवा. ज्या मायबापांनी आयुष्यभर त्यांचं काळीज उगाळून तुम्हाला लावलंय हरामखोरांनो, त्यांना वृद्धाश्रमात टाकताय, काहीतरी वाटू द्या. आणि आयुष्यात एक लक्षात, किसी ने रोजे रखे किसी ने 16 सोमवार रखे, माँ बाप तो उन्हें ही मिले जिन्होंने किसी ने रोजे रखे किसी ने 16 सोमवार रखे, खुदा तो उन्हें ही मिले जिन्होंने अपने माँ बाप अपने पास रखे. आयुष्यात जर कुणाला तुम्हाला सुखी ठेवायचं ना, या दोन व्यक्तींना ठेवा. मग तुम्हाला कुठल्या देवाकडे जाण्याची गरज नाही, अल्लाकडे जाण्याची गरज नाही, येशूकडे जाण्याची गरज नाही. हे देव, हे अल्लाह, हे येशू तुमच्या घरात आहेत. त्यांच्यासाठी काय करायचं ते करा. ते लोक म्हणतात ना की आई व वडिलांच्या डोळ्यापुढे यश मिळालेलं खूप वेगळं असतं. खरंच वेगळं असतं, कारण त्या यशाची कदर त्यांना जेवढी असते ना, जगातल्या कुणालाही तेवढी कदर नसते. त्यामुळे हे यश मिळवायचे ना, किमान आई बापासाठी तरी मिळवा. ओके, आय होप यू गेट माय पॉइंट. हा, पण सध्याच्या युगामध्ये आईला मदत केली जात नाही. मातृत्व सहयोग म्हटलं तरी 8 लेकर आहेत. मातृत्वाचं सहयोग म्हटलं की 9 म्हणतात. 8, 9, 10. 8, 9, 10 लेकर किती आहेत? 8 लेकर आहेत. 8 लेकर आहेत. पण आईला सहयोग द्यायचा आहे, मातृत्वाला सहयोग द्यायचा आहे म्हटलं की काय म्हणतात? 9 म्हणजे 9. आणि काय म्हणतात? 10. 8, 9, 10. 10 म्हणजे पळून गेले समजा. 8 लेकर, 8, 9, 10. 8, 9, 10 असं लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही कसं लक्षात ठेवलं हे परीक्षेत विचारत नाही बरं. असं कसं करतो लंडी खेळायला तुम्हाला मार्क देत नाही असं होत नाही. तुम्हाला लक्षात राहिलं समजा. मातृत्व सहयोग असंच पद्धती लक्षात ठेवा. सहयोग, मातृत्व, आईला सहयोग करण्यासाठी 8 लेकर असले तरी हे काय म्हणतात? 9 आणि एकदम पळून जातात. पळून जातात, 10 मार्गाने पळून जातात. 8, 9, 10. 8, 9, 10. 8 नोव्हेंबर 8 लेकर काय म्हणतात? 9, 8 नोव्हेंबर 2010. 8 लेकर, 8 नोव्हेंबर 2010. मातृत्व सहयोग. ओके, नेक्स्ट, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची असं प्रधानमंत्र्यांना विचारलं. तर प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मातृवंदना करून, आईच्या पाया पडून नवीन वर्षाची सुरुवात आईच्या पाया पडून करायची, मातृवंदना करून करायची. का? कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय येत नाही? खतरा येत नाही. 2017 समजा काय देऊ द्या वापर पाठ करून टाकायचं. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं की बाबा हो, नवीन वर्षाची सुरुवात कशी करा रे? कशी करा? मातृवंदना. मातृवंदना 1 जानेवारी जर अशी केली तर तुमच्या आयुष्यात काहीही खतरा येणार नाही. 1 जानेवारी 2017 प्रधानमंत्री मातृवंदना योजना. नेक्स्ट, बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ 2015. माझ्या लक्षात ठेवायचं बेटी. मग एक व्यक्ती होता, त्याला 2 मुली झाल्या, जुळ्या मुली, एक जोडपं होतं. या 2 मुली बघा, माझी चित्रकला चांगली आहे की नाही? येस. ओके, या 2 मुली दिसतायत ना तुम्हाला? कॅमेऱ्यामध्ये येत आहेत ना? येत आहेत. ओके,
कोण आहे ते पोलिओ झाला का नाही गेला काही पोलिओ बिलिओ नाही ये दो ये एक बेटी और ये एक बेटी हाँ देखो ये क्या है इनकी क्या है छोटी किती मुली दो मग दो दो बेटियां मना दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां कितनी छोटियां हैं सबको दो 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 बेटियां उनकी दो दो छोटियां 5 वेळेस म्हणा चला 1 वेळेस दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां ये दो दो बेटियां दो दो छोटियां क्या होती है जान होती है किसकी मम्मी पापा की दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां 22 जनवरी कब तक होती है 15 साल तक 16 साल में 16 वर्ष की बालिक उम्र को सलाम लक्षात ठेवण्यासाठी 22 जानेवारी 2015 विसरूनच दाखव काय बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी असं म्हणलं लगेच म्हणायचं दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली जे यशस्वी होतात ना ते वेगळ्या गोष्टी करत नाही ते तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात हे 22 जानेवारी 2015 हे प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक जण ते अभ्यास करते आपल्याला यश मिळवायचंय आपण वेगळ्या पद्धतीने काय केले तर त्याला सांगायचं चल तुला वेगळ्या पद्धतीने पाहिजे ना हा बाबा कैलास महाराजांच्या कीर्तनाला येऊन बस जेवढे जास्त भाविक तेवढ्या जास्त कीर्तनाला मजा येते महाराजाला दो दो बेटिया एकदा तुम्ही इकडे आणा एकदा पाणी मंत्रालय कुठे जात नाही तुम्ही टेन्शनच घेऊ दो दो बेटिया उनकी दो दो छोटिया 22 ये दो दो बेटिया क्या होती है जान होती है 22 जनवरी कब तक 15 साल तक 22 जानेवारी 2015 बेटी बचाओ बेटी पढाओ इसवी सन सांगा म्हटलं की परेशान झालं पाहिजे समोरचं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला इसवी सन विचारली होती म्हणजे माझं सिलेक्शन जे काही झालेलं आहे त्याच्यातलं हे पण मला असं वाटतं त्यांनी विचारलं होतं की महिला व बाल विकासची कायदे सांगा आणि मग मी त्यावेळेस डोंट बिलीव्ह 18 कायदे इसवी सनासहित सांगितले होते देवर शेल म्हणजे असं कसं होऊ शकतं असं झालेलं आहे तर तुमच्या आयुष्यात सुद्धा असं होतं तुम्हाला सुद्धा असं यश मिळेल नक्कीच सोबत राहा आपल्या ओके बेटी बचाओ बेटी पढ़ाओ दो दो बेटियां उनकी दो दो छोटियां ये दो दो बेटियां क्या होती है जान होती है कब तक 15 साल तक 22 जनवरी 2015 जननी शिशु सुरक्षा योजना जननी शिशु सुरक्षा योजना बघा जननी पण आहे आणि शिशु पण आहे शिशु पुण्यामध्ये एकानं पुण्याकडे लोक शिशु मध्ये आपल्याकडे लेकरं बाया पिंकिया तिकडे शिशु ओके नेक्स्ट एकदा असंच पुण्याचा एक मित्र आला माझ्याकडे आणि मी भेटलो त्याला पुण्याला गेल्यानंतर माझं फ्रेंड सर्कल आहे तिथे पण आणि त्याला काय लावलं टॅटू ते मला कळलं काय बघ मला मी हातात काढू टॅटू कशाचा बघ मला गिटाराचा टॅटू काढलो मला आता आपल्याकडे काय टॅटू नव्हता काय नव्हता हो म्हणलं बरं ते काय खाजील्यानं वाचतंय की काय म्हणलं त्याला हातच खाली केला नाहीतर काय डोंट मेस विथ नादर बॉईज दे आर व्हेरी 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 ओके ओके जननी शिशु सुरक्षा योजना मग जननी शिशु सुरक्षा जननी एक जननी होती आणि मग बघा आता ही एक जननी आणि हा तिचा शिशु ही एक जननी हा तिचा शिशु झाले एक जननी आणि हे दोन त्यांची चित्र 1 जून 2011 1 जून 2011 जननी शिशु म्हणजे ही जननी ओके आणि हा शिशु ठीक आहे हे 11 इसवी सन लक्षात आले की नाही बऱ्याच वेळेस ते इसवी सन देतात पण 11 12 13 झालं किंवा 2009 2011 2015 2017 जननी शिशु एक जननी एक शिशु फक्त लक्षात असलं पाहिजे म्हणजे 2011 चे मग जननीचं जून परत ही एक तारीख इथंच 1 जून 11 जननी शिशु सुरक्षा योजना मग नंतर राहिला शिशु राहिला फक्त शिशु मग
जसं बेटीचे आता शिशु 22 डिसेंबर 2006, मग 22 डिसेंबर 2006 रिलेशन कसं ठेवायचं? तर एक शिशु होता, ओके, तर त्याला जे आहे तर त्याला 22 डिसेंबर 2006 त्याचा जन्म झाला, असंच लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस हे सारं सुख आहे. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, जननी शिशु, जननी एक शिशु, म्हणजे हे झालं 2011. हे जननीचं हे जून आणि हे 1 ला 1. किंवा असे लक्षात ठेवू शकता तुम्ही, एक जुनी जननी होती आणि तिला असे हे शिशु होते 1 जून 2011. तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात ठेवायचं ते मला वाटतं हेच बरं. एक जननी एक शिशु 11, 1 जून 2011. आणि शिशु सुरक्षा 22 डिसेंबर 2006. तर मग हा जो शिशु होता याला 6 पर्यंतच पाढा येत होता, असं लक्षात ठेवा. जे 2006 पर्यंतच पाढा येत होता, 6 पर्यंतच पाढा येत होता, म्हणजे 6 पर्यंतच त्याला पाढा यायची 22 डिसेंबर 2006. ओके, नेक्स्ट जाऊया. काय आला? अच्छा, शिशु सुरक्षेचं कसं लक्षात ठेवायचं ते त्याचं वेगळं. जननी शिशु पर्यंत लक्षात आलं की नाही? आपण सगळ्यात शेवटी घेऊ शिशु सुरक्षा. ठीक आहे, ठीक आहे बाळांनो, पुढे पाळणाघर योजना. योजना लिहून घे माय. पाळणाघर योजना 2 जानेवारी 2012 जेवढे लिख केले 2 जानेवारी 2012. रेकॉर्डेड आहे म्हणून लिहायचं का असाल तर मला आधी सांगा. मेहनत केली तरच यश मिळते. गुपचूप वही काढायची, लिहायचं. कितीही अक्षर सुंदर असलं तरी बऱ्याच जणांचे अक्षर वाचून बाकीचे बेशुद्ध पडते. मला असं वाटतं की तुमचं अक्षर तुम्हाला तरी वाचता येत असावं. फार मोठे उपकार होतील स्वतःचे स्वतःवर, तुमचं तुम्हाला वाचता येत असेल तर. पाळणाघर योजना 2 जानेवारी 2012. नेक्स्ट, राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण योजना. किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण योजना, याला सबला योजना म्हणतात बरं. याला म्हणतात सबला योजना. ही आहे 2011 ची. मनोधैर्य योजना, मनोधैर्य योजना 2 ऑक्टोबर 2013. 2 ऑक्टोबर 2013. मनोधैर्य सुधारित योजना, ही आहे 2018 ची. नेक्स्ट, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना 1 जून 2015. सॉरी 1 डिसेंबर 2015. एपीजे अब्दुल कलाम, ज्यांच्यामुळे आज आपण चीनच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू शकतो. अशी जी व्यक्ती असतात ना, ही शतकांमध्ये एकदा जन्माला येतात. तुम्हाला आदर्श घ्यायचा आहे तर एपीजेंचा घ्या. आणि सध्याच्या काळामध्ये तर आदर्शाची फार आवश्यकता आहे, कारण धर्माचा वापर कधीही राजकारणासाठी होता कामा नये. धर्म हे माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही, लक्षात ठेवा. आणि कुठलेही धर्म, एनी रिलीजन, हा माणसाने निर्माण केलाय, लक्षात ठेवा.
तुम्हाला जर माणूस म्हणून जगायचं असेल ना, या जातीच्या आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे राहून जगायला शिका. कारण तुमचा जन्म एखाद्या हिंदू कुटुंबात झालाय म्हणून तुम्ही हिंदू आहात, एखाद्या मुस्लिम कुटुंबात झालाय म्हणून मुस्लिम आहात, एखाद्या बौद्ध कुटुंबात झालाय म्हणून बौद्ध आहात. तुम्हाला जन्मता तुमच्या कपाळावर काही शिक्का आलेला नाही. हिंदू आहे म्हणून सूर्य आलाय, इस्लाम आहे म्हणून चंद्र असा आलाय, ख्रिश्चन आहात म्हणून ते क्रॉस आले कपाळावर, असं शिक्का आहे का कुणाच्या? हे सगळं कळतंय हो, पण आपल्याला वळत नाही. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की ठीक आहे, जे अडाणी असतील, अशिक्षित लोक असतील, त्यांचा कदाचित गैरसमज म्हणून ते या गोष्टींच्या मागे जाऊ शकतात, पण सुशिक्षित लोक सुद्धा बघा, हे सगळं राजकारण्यांचा खेळ आहे. तुम्ही या राजकारण्यांच्या बिळक्यातून बाहेर या. एक फार सुंदर शेर आहे बघा, मस्जिद की मीनारे बोली मंदिर के कंगूरों से, मस्जिद की मीनारे बोली मंदिर के कंगूरों से, इस देश को बचाना है सियासत के लंगूरों से. त्यामुळे आपल्या आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यामुळे कुणी दुखावला नाही पाहिजे. कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. ओके, साने गुरुजी. नेक्स्ट, पाळणा घरी योजना 2 जानेवारी 2012. यु नो पाळणा? येस और नो? हे असा असतो बघा पाळणा. तुम्हाला पाण्यामध्ये टाकले की नाही कधी? तुम्ही मावळत नसाल, तुमचे लाकडं पाण्यात मावळे होते का? असा पाळणा असायचा बघा, लहानपणी आठवा, आणि असं तुम्हाला टाकलेलं असायचं बिना आंघोळीचं, बघे नाही? त्या पाण्याच्या वर अशा चिमण्या असायच्या, होय की नाही? आता नाही येत त्या चिमण्या. आता चिमण्या आहेत का? बघ, आता पाणीच नाही येत, पण पाणी जरी असले वर चिमण्या लावत नाही. डॉक्टर लावू नका म्हणते. का? कारण तेव्हा अगोदर होत्या. का डॉक्टर लावू नका म्हणते? तुम्ही कधी विचार केला का? कारण ऍक्च्युली तेव्हा ते लेकरू जे असते ते एकाच चिमणीकडे सारखं बघते, तेव्हापासून त्याला सवय लागते आणि त्याच्यानं बांग होते. त्याच्यामुळे डॉक्टरांनी ते चिमण्या लावणं बंद करावं सांगितलं. आता वर त्या पाण्यावर असं काही नसते, खेळणी नसते, ती चिमणी नसते, लक्षात ठेवा. आणि हे पाळणा एका घरामध्ये 2 जण जन्माला आले. 2 जण म्हणजे 2 जानेवारी एका घरामध्ये 2 जण जन्माला आले. दोघांना पाण्यात टाकलं आणि जन्मल्या पाण्यातच त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. काय? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. आज काय करतात दाजीला भेटा की येत्या बाजारी. 9ची बी गाडी गेली, 10ची बी गेली, आता 12ची गाडी निघाली. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. 2012 आपण सगळी तयारी करून ठेवली होती. आधी कधी जाऊन बसलो असतो तर कुठल्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणे वगैरे म्हणून मस्त गायला असतो. ओके, मग आता 2 जण पाण्यामध्ये होते आणि पाण्यात पडल्या. ते गाणं कोणतं म्हणायचे? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. पाळणा घरी योजना इसवी सन बिनधास्त सांगून टाकायचं 2 जानेवारी 2012. आणि कुठल्याही पुस्तकात नाही बरे, आपल्या पुस्तकातल्या गोष्टी. आपली शाखा कुठेही नाही, तर उडकत बसत. पाळणा पाण्यामध्ये किती जण होते? 2 जण. कोणतं गाणं म्हणायचं पाण्यात? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. 2 जानेवारी 2012. नेक्स्ट, राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण योजना, सबला योजना. राजीव गांधी सबला. स्त्रीला पूर्वी अबला समजलं जायचं, पण ते अबला आहे का नाही? स्त्री शक्ती ही जगाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुम्ही मान्य करा किंवा न करा, स्त्री आहे म्हणून या जगाचं संतुलन आहे. वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट वुमन. नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे. बाबासाहेबांचं वाक्य की त्या देशातल्या स्त्रियांना जर आत्मसन्मानाचं स्थान मिळालं तर तो देश पुढे जाईल, बाकीचे देश जाणार नाही. आणि आता तर आपण पाहतो इराकची वगैरे परिस्थिती, जिथे कुठेही धर्मांधता येईल ना, पहिल्यांदा हल्ला स्त्री स्वातंत्र्यावर केला जातो. कुठेही बघा तुम्ही, पहिला हल्ला. कारण ऍक्च्युली या धर्माच्या आड जे असतं ना, हा पुरुषांचा इगो लपलेला असतो आणि त्याला या धर्माचं कारण पुढे करून स्त्रियांवर बंधन आणायची असतात आणि याला बरी स्त्रिया पडतात.
हे लक्षात ठेवा. त्या सुद्धा असं मानतात की धर्म सांगते म्हणजे आपलं हे बरोबर. चुकीचं आहे ते. कुठलाही धर्म कुठल्याही व्यक्तीवर गुलामी आणा असं सांगत नाही. तर हे कोणी तयार केले? हे धर्माचे जे भाडेकरू आहेत ना, तर त्यांनी हा केलेला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या आमिषाला किंवा याला बळी पडू नका. इराकमध्ये त्या मुलीनं जो काही ड्रेस कोड आहे त्याचा विरोध प्रकट केला बघा, आणि करेज लागतं अशा गोष्टींसाठी. एक प्रतिकात्मक गोष्ट होती की आम्ही हे मान्य करणार नाही. स्त्री स्वात कुठे जा, तालिबान जा, इराक जा, किंवा जिथं आपला पूर्वीचा भारत जिथं कट्टरता होती त्या स्त्रीवरच अत्याचार होते. केशव पण केलं जायचं स्त्रियांचं, हो की नाही? की पती वारला की तिचे केस कापले जायचे. मग पत्नी वारल्यावर पुरुषांचं काय केलं जायचं नाही? याचा कधी विचार केलाय का तुम्ही? नाही. हेच चुकतंय आपलं. त्यामुळे स्त्रियांनो, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध नेहमी पेटून उठायचं आहे. ओके, सबला योजना. मग आता एका पोराला वाटलं, तो एका मुलीच्या मागे जात होता, तिला सतावत होता, तिला वाटलं ती अबला आहे, त्याला वाटलं ती अबला आहे, पण ती शिकली होती कराटे, बुक्की मारायची अशी कराटे, वाव वाव. तर तिने त्याला कंटिन्यू 11 पंच मारले बघा. किती मारले? 11 पंच मारले. वर्ग बेशुद्ध पडलं. कारण ती दंगल गर्ल होती हे त्याला नंतर कळालं. मग ती कोण होती? सबला होती. मग त्या पोराला किती पंच मारले? कंटिन्यू 11. मग काय कसं लक्षात ठेवायचं? मारल्या तिने बुक्क्या 11 आणि लांब पडला बकरा, असं लक्षात ठेवायचं. मारल्या बुक्क्या 11 आणि लांब पडला बकरा. तिच्या मागे जाणार झालं. आपल्याला काय मार्क पडायचे? आपल्याला मार्क्स वारी व्हायचे. एनी हो कसे मार्क पडले पाहिजे. ती कोण होती? सबला. मारल्या तिने बुक्क्या 11, लांब पडला बकरा. झाला का ते? सबला योजना 2011 झाला. 1 मार्क पडला, आपला विषय संपला. मग आपलं मार्क पडेपर्यंत हे चारोळी पाठ करायला काय हरकत आहे, किंवा स्लोगन लक्षात ठेवायला काय हरकत आहे? मारल्या तिने बुक्क्या 11, लांब पडला बकरा. रात्री झोपेत असंच बरवायचं. आईला वाटलं पाहिजे लेकराला कोण मारामारी केली का, मग सांगायचं कोणता महाराज? हलोबा कैलास महाराज. ओके. मनोधैर्य योजना 2 ऑक्टोबर 2013. 2 ऑक्टोबर 2013 अंधारी रात्र होती. रात्रीचे 12 वाजलेले होते. किर्र अंधार होता. आणि काय झालं होतं? रात्रीचे 2 वाजले होते. रात्रीचे 2 वाजले होते. द्रुपदा अशी उभी होती आणि सुनसान रस्ता होता, कुणीच नव्हतं. अचानक तिकडनं 13 जण येताना दिसले. तिला गुंड मवाली वाटत होते. त्यामुळे तिचं मनोधैर्य हे खचून गेलं होतं बघा. रात्रीचे किती वाजले होते? 2 वाजले होते. किर्र अंधार होता. ती उभी राहिली होती रस्त्यावर आणि तिकडनं 13 जण येत होते. कोणतं गाणं म्हणत येत होते? 13 सुरू हे गाणं म्हणत येत होते. किती जण? 13 जण. 2 वाजता 13 जण हे गाणं म्हणत होते. द्रुपदा घाबरली. पण अचानक तिथं मग हिरोची एंट्री होते. आपला हिरो कोण? कचरू. मग अचानक कचरू काय घेऊन येतो? ऑटो घेऊन येतो. ऑटो घेऊन येतो. ऑटो म्हणजेच काय? ऑटो. आणि त्या ऑटो मध्ये द्रुपदाला बसून घेऊन जातो. आणि नंतर मग त्या ऑटोच्या मागे लिहितो हॅपीली मॅरीड. कचरू आहे द्रुपदा. समजा मनोधैर्य आपल्याला इसवी सन लक्षात ठेवायचं. कसंही का होईना लक्षात ठेवायचे. लक्षात आलं? मनोधैर्य. मग ही कथा आठवली पाहिजे. परीक्षेमध्ये काय होतं माहिती का? इसवी सणामध्ये जेव्हा जम्बलिंग होते ना, तेव्हा अशा गोष्टी लक्षात राहतात. आणि मग आपण हसत पेपर लिहितो. आपण हसत लिहिलं की बाजूचं फुल टेन्शन मध्ये येते. एक तर त्याला उत्तर येत नसते आणि तुम्ही हसत पेपर सोडवत असता. त्याच्यामुळे जास्त जोरात असायचं नाही बरं. हे लक्षात ठेवा. ओके. जगातला सगळ्यात निष्पाप चेहरा कोणाचा वाटतो माहितीये का?
आपली लहानपणीची दिवस आठवा, म्हणजे आपल्याला काहीच येत नव्हतं आणि मग परीक्षा घेऊन म्हणायचं हे झाकून लिही, मागचं बघून लिहायले. त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं नाही जगात सगळ्यात जास्त निष्पाप कोण होता, उगा आपण काय. ओके, 2 ऑक्टोबर 2013 मनोधैर्य. आणि मग सुधारणा कधी झाली, जेव्हा ही ध्रुपदा किती वर्षाची झाली, 18 वर्षाची झाली. तिच्या मनोधैर्यामध्ये सुधारणा कधी झाली, जेव्हा ती 18 वर्षाची झाली. मनोधैर्य सुधारित 2018. मनोधैर्य फक्त म्हणलं तर रात्रीची 2ची वेळ, एकदम अंधारी रात्र. ओके, भूत काय झालं, किती जण येत होते, 13 जण. कोणता गाणं, 13 सुरूर. आणि अचानक एंट्री कोण करतो, मग आपला हिरो कोण, कांचन. 2 ऑक्टोबर 2013. सुधारणा कधी झाली तिच्या त्या मनोधैर्यामध्ये, 18 वर्षाची झाली तेव्हा 2018. नेक्स्ट, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना. मग एक व्यक्ती होता, त्याला दिसत नव्हते. 1 डिसेंबर. एक व्यक्ती होता, त्याला दिसत नव्हते. 1 डिसेंबर. तो अब्दुल कलामांकडे गेला आणि अब्दुल कलाम म्हणजे भारताला लाभलेलं अमृत कुंभ. आणि मग अब्दुल कलामांनी त्याला त्या अमृताचे 15 थेंब त्याच्या डोळ्यात टाकले आणि त्याला काय आश्चर्य दिसू लागले. एक व्यक्ती होता, त्याला दिसत नव्हते. 1 डिसेंबर. एक व्यक्ती होता, त्याला दिसत नव्हते. 1 डिसेंबर. आणि तो कोणाकडे गेला, कलाम साहेबांकडे गेला. कलाम साहेब म्हणजे अमृताचा कुंभ. त्याने किती थेंब टाकले, 15 थेंब टाकले. ओके, आणि मग त्याला दिसायला लागलं. 1 डिसेंबर 2015. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना. लक्षात आलं. बघा, माणसाला भास सुद्धा होतो बरं, किंवा मानसिक आजार पण बऱ्याच वेळेस असतो. काही जणांना डॉक्टरांकडे गेले की आपल्याला कमी झालं असं वाटतं. बघा, घरामधले जे विशेष करून वृद्ध लोक असतात त्यांना हे वाटतं की मी डॉक्टरांकडे गेलं तरच नीट होईल. एकदा एक आजीला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जातात आणि मला काहीच दिसत नाही गेलं म्हणते ती आजी. आणि मग डॉक्टर असा चष्मा टाकतो आणि म्हणतो आता दिसायला का, आजी म्हणते हा आता 1 नंबर दिसायला डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणते आजी फक्त फ्रेम लावली म्हणे, काच टाकायची अजून बाकी आहे. आपल्या सुद्धा आयुष्यात तसंच होतं बऱ्याच वेळेस. आपण हे मानसिकरित्या दडपण घेत असतो, अभ्यास होईल की नाही की. हे मानसिक दडपण झुगारून लावा. त्यामुळे अभ्यास करा, कॉन्फिडंटने करा. आणि बघा, हे तुमचं जे आयुष्य नाही, आता जे जगताय किंवा पुढे जे जगणार आहात, त्याला जबाबदार तुम्ही आहात. यू आर द रिस्पॉन्सिबल ऑफ युअर लाईफ, नो वन एल्स. काही नाटक करायचे नाही. मी खूप शिकायची इच्छा होती, मी खूप हे झाले असते, माझं घरचे हे करतात. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस किंवा तू तुझ्या जीवनाचा विध्वंस करणारा आहेस. जगातली दुसरी कुठलीच व्यक्ती तुझ्या जीवनाला सफर करू शकत नाही, unless you think yourself that you are going to destroy yourself. That's it. जोपर्यंत तू स्वतःलाच ठरवत नाहीस की तुलाच उद्ध्वस्त करून घ्यायचं, तोपर्यंत जग तुला उद्ध्वस्त करू शकत नाही. तू मान्य कर किंवा न कर. That is the philosophy of Abba Kailas Maharaj. That's it. Sure. Next. आणि याच्यावर परीक्षा पण होणार आहेत बरं. हे फक्त शिकवून थांबणार नाही मी. पुढे आहे पाणी पिलोर पाणी. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन.
राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन पहिला टप्पा 2005, पहिला टप्पा 2005, दुसरा टप्पा 2011, तिसरा टप्पा 2017. येऊन घे माय. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा, तरंग सुपोषित महाराष्ट्राचा 22 ऑक्टोबर 2020. नेक्स्ट, विद्या वेतन योजना. कामधेनु योजना 95-96. कामधेनु योजना 95-96. नेक्स्ट, माहेर योजना. मे 2001. नेक्स्ट, माहेर योजना सुधारित 1 एप्रिल 2014. माहेर योजना सुधारित. पट लिहून घ्यायचे, चांगली वही करायची. चांगली म्हणजे पांढऱ्या पानाची, नाही ते काळ्या झरपानाच्या वही करतात आणि त्याच्यावर तुमचे ते वाकडे तिकडे अक्षर बघा सुद्धा वाटणार. नको तिथे चिंधीपणा करायचा नाही. बऱ्याच जणांच्या वाया पाहतो एकदम काळसर, त्याला वरून मार्जिन राहते, खालून राहते. अरे राजा पण आहे ना, तुमची कृती सुद्धा राजासारखी असली पाहिजे. निव्वळ भिकाऱ्यासारखी कृती बनायचे राजा शक्यच नाही. त्यामुळे वही एकदम स्वच्छ असावी, क्लासमेटची वगैरे घ्या. आणि मी काय क्लासमेटचा माझा काही संबंध नाही, पण मला त्याची पानं खूप छान वाटतात, लिहायला मस्त वाटत. ओके, चल. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन पहिला टप्पा 2005. कसं लक्षात ठेवायचं? राजमाता जिजाऊंनी काय केलं? पहिल्यांदा शिवरायांवर 5 वर्षाचे असताना काय म्हणता येईल त्यांना राज्यकारणाची धडे दिली. असं 5 वर्षाचे असताना 2005 पहिला टप्पा. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना पहिल्यांदा 5 वर्षाचे असतानाच राज्यकारभार कसा करायचा हे शिकवलं. शिवरायांचे गुरु राजमाता जिजाऊ 2005. ओके, मग दर 6 वर्षांनी ते त्यांना त्याविषयी इतर ज्ञान देत राहिले असं म्हणायचं. दर किती वर्षांनी? 6 वर्षांनी. ओके, म्हणजे 5 ला सुरुवात झाली, दर 6, 5 + 6 11, परत 11 + 6 17, 5 + 11 17, 5 + 11 17 संपायचे. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना किती वर्षाचे असताना पहिल्यांदा राज्यकारभाराचे धडे दिले? 5 वर्षाचे असताना. नंतर दर किती वर्षांनी त्यांनी सुधारणा केली, अजून ज्ञान दिलं? 5, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 17, 5 11 17, 5 11 17. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशन पहिला टप्पा 2005चा. अक्कबाई दुसरा टप्पा 2011चा. आणि तिसरा टप्पा कधीचा ग? 2017चा. कधीचा? 2017चा. काय नखरे नाही मास्तर मध्ये. 5 11 17 हसत खेळत शिकायचं. मला ना अशा टेन्स लोक बिलकुल आवडत नाही. रिलॅक्स, आनंदी राहा. काही जणांचे चेहऱ्याकडे बघितलं माझ्याकडे सारखं एमपीएससी करायला मरतोस की काय? जगामध्ये खूप जण एमपीएससी केले, खूप जण करणार आहेत. का तू एकटाच बेलो नाहीस, तूच करणार आहेस, फार मोठा काही तीर मारणार आहेस. ओके, नेक्स्ट, तरंग सुपोषित महाराष्ट्राचा. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा. आता तुम्ही क्रिकेट आवडतं तुम्हाला? इनो क्रिकेट
3 लाकडं 11 माकडं. तर ते जे आहे महिला असेल तरी माहिती असेल ना क्रिकेट. त्यातले नवरा बायकोचं लय भांडण व्हायचं. त्या नवऱ्याचं मन त्या सारखं क्रिकेटमध्ये असते. बायको जा भाजी घेऊन या, जा वांगे घेऊन या, तेल घेऊन या. हे याला असं वाटतं हे दुसरं तेल घेऊन येते. कधून जाते ना भारत आणलं. ओके नेक्स्ट आता पर्यंत सुपोषित महाराष्ट्राचा. क्रिकेट मध्ये काय वन डे असते, टेस्ट असते आणि काय असते 2020. मग एकदा काय झालं, तुम्ही पोषक आहार घेऊन सुपोषित 2020 मॅच बघायला जात होतात स्टेडियमकडे. ओके 2020 मॅच बघायला जात होतात स्टेडियमकडे. कोणता आहार घेऊन? सुपोषित पोषक आहार. ओके 2020 मॅच बघ. पण अचानक एक ऑटो कसा आला, तरंगत आला आणि तुम्हाला त्यानं धडक दिली. तर तुम्हाला 22 टाके पडले. किती टाके पडले? नको त्या जागी 22 टाके पडले. 22 ऑक्टोबर 2020. कसा आला ऑटो? असा धर आला, तरंगतच आला. मी पोषक आहार घेऊन जाऊ लागलो होतो, पण काय झाला? ऑटो आला. कसा आला? तरंगत आला. टाके किती पडले? 22 ऑक्टोबर 2020. कुठे जात होता? 2020 मध्ये तरंग सुपोषित महाराष्ट्राचा. घटना कुठे घडली? महाराष्ट्रात. मार्क पडले पाहिजे आपल्याला, यश मिळालं पाहिजे. स्टुपिड थिंग्स यू कॅन डू विथ युअर स्टडी. जेवढं काही स्टुपिडिटी करता येईल लक्षात राहण्यासाठी तेवढी कर. ते आपल्या फायदे असेल. जगामध्ये वेडे असण्याचे खूप फायदे आहेत. शहाण्यासाठी काटेकोर कायदे आहेत. त्याच्यामुळे वेडा होऊन राहा. ओके लगेच रस्त्यावरचे कागद घेऊन हिंडू नका, गोळा करा. सर्व सांगितले वेडा होऊन राहा. म्हणजे अभ्यासाच्या होते इतका अभ्यास करा की लोकांनी म्हटलं पाहिजे हा वेडा आहे. आणि एक लक्षात ठेवा, इतिहास हे वेळेच घडवतात, शहाणे ते वाचतात. नेक्स्ट ओके पुढचा तुझा 2020 मॅच बघायला काय करून? पोषक आहार घेऊन सुपोषित. कोण आला? ऍक्टो आला. धडक दिली. कसा आला तो? तरंगत आला. किती टाके पडले रे? 22 टाके पडले. 22 ऑक्टोबर 2020 तरंग सुपोषित महाराष्ट्राचा. विद्यावेतन 1995-96. मग विद्या नावाची एक मुलगी होती. तिली घरी फार तंतन करू लागली. आईवर रागराग, बाबावर रागराग. कुणाचं नाव विद्या नाही ना असेल तर कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. त्याचा घटनेशी काहीही संबंध नाही. आल्यास जे करायचं ते करून घ्यावे. ओके विद्या काय करू लागली? तंतन करू लागली. काहीतरी भांडण झाले असतील. मग तिच्या आईने तिला जास्तच तंतन करू लागली म्हणून 95 रुपये दिले. 95. ओके हा तर असं शकतो विद्याला 100 रुपयाची आवश्यकता होती, पण विद्याकडे ओनली 5 रुपीज होते. किती होते? 5 रुपये होते. विद्याला किती रुपये पाहिजे होते? 100 पाहिजे होते. विद्याला पाहिजे होते टू माय 100 रुपीज. शी हॅज ओनली 5 रुपीज. देन शी needed extra 95 rupees, but she don't had that money. आणि मग ती आईला म्हणले, आई 95 रुपये दे, बाबा 95 रुपये दे. आई म्हणजे कशाला लागते तुला? की मग विद्यावेतन विद्यावेतन. मग आईला नाविलाजाने तिला किती रुपये द्यावे लागले? 95 रुपये द्यावे लागले. मग एवढं दिल्यावर ती शांत बसलीच नाही. म्हणजे नाही तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, तुम्ही भावाला प्रेम करता. मी किती दिवस तुमच्या घरामध्ये राहणार आहे. एकदम ब्लॅकमेलिंगचा विषय. बहिणीला जर भावावर करता काढायचं असते की नाही ते सगळ्यांसमोर मी किती दिवस राहणार. ते भाऊ मध्ये गेली 10 वर्ष झाले कुठे जात नाही इथंच राहणारच. मग 95 रुपये तर दिलेच तिला. सोबत तिला एक कामधेनू गाय पण दिली. कामधेनू गाय 95. कामधेनू जगातले सगळ्यात सुंदर भांडण बहीण भावाचं. त्याच्या इतकं सुंदर भांडण कशाच नाही. तुम्ही आठवा माझ्या बहिणीचे भयंकर भांडण व्हायचे. तर ते तिने मला पातेलं फेकून मला ते काय कडची असते कडचीनं पायावर लय बेकार लागते. झाडू लय बेकार लागते. आणि एकदा ताईचे केस हातात आले की मग आपण बादशाह असं व्हायचं. भावा बहिणीचे भांडणं व्हायचे आणि ती झालीच पाहिजे. जगातलं सगळ्यात सुंदर भांडण ते असतं. ओके नेक्स्ट माहेर योजना 25 मे 2001.
25 मे 2001 माहेर बहिणा बहिणी माहेरावर फार सुंदर लिहिलं बघा. जगामध्ये तुम्हाला जर काही सुंदर काव्य वाचायचं असेल ना तर बहिणा बहिणीपासून सुरुवात करा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासारखी तिने जीव झाडाले टांगला. तिची उलिशीच चोच तिचे उलुशीच दात, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. इतकं सुंदर आहे ना ते की एवढी छोटीशी चिमणी किती सुंदर खोपा विणते आणि बुंगारी तोंडाच्या टमरील तोंडाच्या तुला 2 हात 10 बोट दिलेले ईश्वराने आणि तुझी रडरड संपतच नाही. महिन्याच्या आयुष्यात असं का होते? मीच दिसायलो का रे देवा तुला? बहिणाई अप्रतिम अप्रतिम. ओके, माहेर. मग माहेर योजना 25 मे 2001. मग कसं लक्षात ठेवायचं? एक स्त्री होती ती माहेराला जायची. किती तारखेला? 25 मे ला जायची. बस, एरवी जायचीच नाही. 25 मे लाच एक स्त्री माहेराला जायची 2001. 25 मे ला बघा. आतापासून मुलींना माहेरात बसायचं, सासरच नाही ना. ओके, महिलांना माहेरला कधी जायचं? आता कधी जायचं? 25 मे ला जायचं का बाई? त्याच्याबरोबर जायचं नाही तर नापास होतीच बघ. वाचायला बरं नाही ते काय श्राप द्यायला ना काय तोंडाचं असं म्हणतात. ओके, काय 25 मे माहेराला महिलांनी कधी जायचं? 25 मे. एक स्त्री होती 2001. एक स्त्री होती ती माहेराला फक्त आणि फक्त कोणत्या तारखेला जायची? 25 लाच. कोणत्या तारखेला? 25 लाच जायची. फक्त आणि फक्त 25 लाच जायची. माहेर योजना सुधारली आणि मग तिने सुधारणा घेऊन आणली. पूर्वी ती कधी जायची? 25 मे ला. आता ती जायची 1 एप्रिलला. आणि 14 दिवस राहते. किती दिवस राहते? 14 दिवस राहते. 2014 1 एप्रिल 2014 सुधारणा झालेल्या माहेर योजनेमध्ये. ओके, लक्षात येते, पाठ होते. हे आपण क्लास म्हणजे आता हे संपलं किंवा आपण त्याचं रिव्हिजन घेऊ म्हणजे तुम्हाला इसवी सन किती लक्षात राहतात ते बघू आपण. ठीक आहे. माहेर योजना. एक स्त्री होती ती माहेरला जायची. किती तारखेला जायची? फक्त आणि फक्त 25 तारखेला जायची. मग त्याच्यात सुधारणा कधी झाली? मग ती 25 तारीख सोडून मग ती झालेली एप्रिल फुल करायला बाहेरच्यांना 1 एप्रिलला. आणि किती दिवस राहिली आता? 14 दिवस राहिली. 1 एप्रिल 2014. राजमाता जिजाऊने शिवरायांना कोणत्या वर्षी पहिल्यांदा राज्यकारभाराचे धडे दिले रे? 5व्या वर्षी. त्याच्यानंतर दर किती वर्षांनी त्यांनी पुन्हा शिकवणी दिली? दर 6 वर्ष. पुढे आहे स्वाधार गृह योजना. स्वाधार गृह योजना. मातृत्व लाभ योजना. 31 डिसेंबर 2006. 2016. 31 डिसेंबर 2016. एकात्मिक बाल विकास सेवा योजना. एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2 ऑक्टोबर 1975. 2 ऑक्टोबर 1975. त्यानंतर पुढची योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री शादी शगुन योजना.
8 ऑक्टोबर 2017. सॉरी 8 ऑगस्ट. लिहून घ्या. चला लिहा. एकदा एक वडील त्याच्या मुलाला म्हणतात की आयुष्यात एक तरी असं काम केलंस का की ज्याने माझी मान उंचावेल. पोरगले बेरके असते ते म्हणजे तेव्हा तुम्ही एकदा झोपले होते की तेव्हा तुमच्या मानाखाली उशी ठेवली नव्हती का. बाप कुत्र्याने मारते काय केलं लेकर असल्यावर. नेक्स्ट. आता माल कमी झाले बंद झाल्या. धुतलं गेलं आम्हाला बघा. घरच्यांनी तर धुतलंच पण शेजारच्या बाजारच्यांनी हात धुवून घेतले हो. काय सांगू तुम्हाला. मास्तरांनी आणलं त्यानं आणलं. मला तर कळायचंच नाही मंदिरातली घंटा कोण आणि आपण कोण. ते मंदिरातली घंटा कमी बनवण्याची असं नाही तेवढं आणलं आपल्या. गुन्हे होती ना तशी आपली. आताच्या लेकरांमध्ये बोलत नाही. मोबाईलच्या बाहेरच येत नाही. आपले गुन्हा म्हणजे अरे बाप. कधी वेळ मिळाला तर सांगतो. सांगू आता सांगू. वेळाकडून शिकायला आलं की ऐकायला आलं बोल सांगा. ओके. स्वातंत्र्य कोणाला लिहिलं का 2001. मातृत्व लाभ योजना 31 डिसेंबर 16. एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2 ऑक्टोबर 1975. प्रधानमंत्री 17. मग स्वाधारगृह स्व आधार. मग माहेराचा आधार बनतो स्वाधार. मग माहेर योजना 2001 ची. स्वाधारगृह योजना 2001 ची. स्वाधार स्वतःला आधार. स्वतःला आधार. You can't make others' life if you can't make yours life. Remember this. तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य घडवूच शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य घडवत नाही. आणि 24 तासातली किमान 15 मिनिटं तरी जगातल्या सगळ्यात बेस्ट पर्सनशी बोलायचं बरं. आणि ती व्यक्ती म्हणजे आरशापुढे उभं टाकल्यावर जी दिसती ना ती जगातली सगळ्यात बेस्ट व्यक्ती. तिचं ऐकून घ्या. तिला काय पाहिजे, तिला काय आवडतंय, तिला शिकवायला आवडतंय तर तिला शिकू द्या ना. तिला डान्स करायला आवडतंय तिला डान्स करू द्या. तिला चित्र काढायला आवडते चित्र काढू दे तिला. उगाच तिच्यावर बंधन आणू नका. कारण ती व्यक्ती सुखी असेल तर तुम्ही सुखी आहात. ती आनंदी असेल तर तुमचं जग आनंदी आहे. आणि ती दुःखी असेल तर मग जग कितीही आनंदी असू द्या बाकीच काहीही अर्थ नाही. त्यामुळे स्वतःशी बोला. स्वतः ऐका काय म्हणतोय मन आणि त्यानुसार तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. उगाच जगाला काही ते वाटेल नाही. लोग क्या कहेंगे याचा विचार करायचा नाही. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तुला पटतंय ना बिंदास्त कर. भ्यायचं फक्त बापाला नाही कोणाच्या बापाला. हे लक्षात ठेवा. स्वतःचा आधार स्वाधार. स्वतःला कोण अकेला बस एकटाच बस. स्वतःचा आधार स्वाधार. 2001 संपला विषय. 2001 स्वाधार. मातृत्व लाभ योजना बघा. ती जी होती मातृत्व वंदन कधीची होती 1 जानेवारी 2017 बरोबर. मातेला वंदन कधी करायचं जानेवारी महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. तर आयुष्यात काय येणार नाही 17. आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी काय करायचं मातेला लाभ द्यायचा. 2017च्या आदल्या दिवशीचा दिवस 31 डिसेंबर 2016 संपला विषय. वर्षाच्या शेवटी मातेला लाभ द्यायचा आणि वर्षाच्या सुरुवातीला मातेला वंदन करायचं. एवढं लक्षात ठेवा. मातृत्व लाभ योजना 31 डिसेंबर 2016. प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017.
नेक्स्ट, एकात्मिक बाल विकास सेवा योजना. याचा तर फार मोठा अभ्यास आहे आपल्याला. ते आपल्याला डिफरंट वेगळा वेगळा घ्यायचा आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना बापूजीच्या जन्मदिवशी ही योजना अस्तित्वात आली. मग बापू का बर्थडे बोले तो कब है? 2 अक्टूबर. मुन्नाभाई MBBS बघितलं ना? जबरदस्त पिक्चर. पिक्चर अशी असतात जी आयुष्याकडे पाहण्याचा व्ह्यू बदलून टाकतात. महात्मा फार कमी लोकांना कळले. महात्मा गांधीवर टीका करणं खूप सोपं असतं, पण महात्मा कळणं हे खूप अवघड आहे. बरेच जण महात्मा गांधींना ओरडतात. एक लक्षात ठेवा, बापूंमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यांनी दिशा दाखवलेली आहे. जेव्हा म्हणजे आज तरी मोबाईल, सोशल मीडिया, तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा हा फकीर जेव्हा निघायचा ना, तेव्हा अख्खा देश त्याच्या मागे निघायचा. जेव्हा माझा बापू तिथे इंग्लंडमध्ये गेला होता, तिथे इंग्लंडमध्ये त्या राजाचा प्रोटोकॉल असायचा की या ड्रेसिंग मध्ये जायचे, त्या ड्रेसिंग मध्ये जायचे. बापू पंचा घालूनच गेले आणि ते पंचा पाहून कुत्सितपणे बापूला म्हणाले ते की तुमचे कपडे कुठे गेलेले आहेत, इतके गरीब आहात का तुम्ही? त्यांनी सांगितले की आम्ही इतके गरीब नाहीत, आमचे तुम्ही कपडे लुटलेले आहेत. लुटारूंनो, हे म्हणण्याची ताकद, ही म्हणण्याची धमक बापूंमध्ये होती. आणि माणूस जो आहे म्हणजे महात्मा गांधी हे का महत्वाचे? कारण आपल्याला सत्याच्या वाटेवर जाण्यासाठी प्रेरणा देतात. तिकडे आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांनी यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढा उभारलाय. आजही जगामध्ये जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा बापून पुढे नतमस्तक व्हावं लागतं, बापूंविषयी सांगावं लागतं. बाकी बाहेर सांगता येत नाही. बापूंची महती खूप मोठी आहे. मग काहीतरी नरेटिव्ह तयार केले जातात. यांची भगतसिंगांची फाशी का नाही थांबवली त्यांनी, किंवा बरेचसे तुम्ही सोशल सध्या तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचा प्रकार इतका भयंकर आहे की तेच नॉलेज असं समजलं जातं. ओके, एक लेक्चरच आपण महात्मा गांधी वर ठेवू, त्यावेळेस तुम्हाला कळेल त्यांचं ग्रेटनेस. बापूंचं 2 ऑक्टोबर आणि बापू काय घालायचे? पंचा घालायचे. पंचा बापू काय घालायचे? पंचा 2 ऑक्टोबर 1975. त्याच दिवशी ICDS जे आहे अस्तित्वात आलं 2 ऑक्टोबर 1975. शेवटची योजना आजची म्हणजे पाठ करायची, प्रधानमंत्री शादी शगुन योजना. प्रधानमंत्री शादी शगुन योजना. शादी किसके साथ करने का मैया? तूने इसके साथ शादी क्यों की? क्यों शादी? ये मेरे वर्ग में था. फिर क्या हुआ? तो उसने 8 और 8 17 बोला. मुझे लगा कि ये अपने इस टाइम का है, इसलिए मैंने उसके साथ शादी की. क्या बोला उसने? 8 और 8 17. मुझे लगा ये लड़का बहुत खतरा, इसलिए मैंने इससे शादी कर दी. शादी शगुन. कमो क्यों तूने इसके साथ शादी की? तो वो क्या बोली? ये मेरे वर्ग में था. मास्टर आया गणित का, उसने पूछा 8 और 8 कितना? तो ये बोला 8 और 8. खाजा बोला 17. खाजा बोला 17. तो मुझे लगा ये लड़का खतरा. 8 और 8 17. खतरा म्हणजे काय? शादी शगुन. गणिताच्या मास्तर लय आणते. एकदा गणिताच्या सरांच्या घरी एक मुलगा फोन करतो. पांडे सर आहेत, त्यांच्या पत्नी म्हणतात नाही होते 15 दिवसापूर्वी वारले. परत अर्ध्या तासानं फोन करतो. पांडे सर आहेत का? नाही, 15 दिवसापूर्वी वारले. अजून फोन करते. त्या म्हणतात तुम्हाला कळत नाही का हो? तुम्हाला सांगितलं ना 15 दिवसापूर्वी वारले म्हणून. ते पोरवटीला म्हणते ऐकायला बरं वाटतंय, त्याच्यामुळे इतकंही पोरायला मारायचं नाही. तुम्ही गेल्यावर त्याला बरं वाटेल. पुढचे तुम्ही फोन करसाल मी गेल्यावर, मी काही तेवढं तुम्हाला त्रास देत नाही. ओके, तर हे होतं बघा आजचं योजना कशा लक्षात ठेवायच्या याचं लेक्चर. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक विषय तुम्हाला तोंडपाठ करून घेणार आहोत. त्यामुळे रेग्युलर राहा, कॉन्फिडंट राहा. बाकी तुमच्याकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा, तुम्हाला मार्गदर्शन कसं करून द्यायचं ते माझ्यावर, पण मी सांगितलं तो अभ्यास करावा लागेल. नाही तो उडबैशा काढायला होतो बघा, प्रत्येकाला 50-50 कोंबडं करायला होतो. एकदा शिक्षिका म्हणतात उद्या तुम्ही इतिहासाचा ग्रहपाठ करून नाही आला तुम्ही कोंबडं करेल.
हे पोरं म्हणते मॅडम थोडं तिकट करावं म्हणते. मॅडम राजीनामा देऊन त्याच दिवशी नको मदत असेल एक. तर एवढं बघा कायदे योजनांची इसवी सन पाठ करणं. आता तुम्ही रिकॉल करा, वही बंद करा. बंद करायची, लंडी खेळायचं नाही. चला सांगा, पहिली योजना सांगा. सामूहिक विवाह योजना. सामूहिक विवाह योजना इसवी सन कोणत्या महिन्यातलं? फेब्रुवारी 2006. शुभमंगल सामूहिक विवाह योजना. शुभमंगल सामूहिक विवाह योजना 7 मे. कितने फेरे? 8 फेरे. 7 मे 2008. मनोधैर्य योजना. मनोधैर्य पटकन आठवायचं. मनोधैर्य. मनोधैर्य किती? रात्रीचे 2 वाजले होते. किती जण आले? 13 जण. 2 मग कचरू कोरा येणार 2 ऑक्टोबर 2013. आणि मग सुधारणा त्याच्यात कधी झाली? कितव्या वर्षी? 18. मनोधैर्यामध्ये सुधारणा 2018. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची योजना सांगा. पाळणाघर योजना. पाळणाघर. पाळणाघर. पाळण्यात किती जण होते? पाळण्यात 2 जण, म्हणजे 2 जून. कोणत्या कालावर आले? आता वाजले की 12/2012. 2 जून 2012 पाळणाघर योजना. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची इसवी सन सांगा. स्वाधार ग्रह. स्वाधार स्वतःचा आधार 2001. याच्याशी निगडीत कुठली योजना? बघा रिलेशन जोडायचे लक्षात ठेवण्यासाठी. याच्या सोबत अजून कुठली योजना आहे? स्वाधारशी आपण कोणाचं कनेक्टिंग केलं होतं? माहेर योजनेचं. माहेर योजना कधी जायची की माहेरला? एकाच 25 मेला. 25 मे 2001. मग सुधारणा कधी झाली त्याच्यात? 1 एप्रिल. 1 एप्रिलला. मग त्यावेळेस किती दिवस राबवली? 14. सुधारित माहेर योजना 1 एप्रिल 2014. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा काय बघायला चाललंय? 2020. तिकडून कोण आला? ऑटो. कसा आला? तरंग. मारली धडक. किती टाके पडले? 22 ऑक्टोबर 2000. 22 ऑक्टोबर 2020. जननी शिशु सुरक्षा योजना. एक जननी एक शिशु 2011 ची पक्क लक्षात ठेवा. एक जननी एक शिशु. जननी 1 जून. 1 जून 2011. मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. मातेला वंदन कधी? एक नवीन वर्षाच्या सुरुवातीला मातेला वंदन केलं पाहिजे. 1 जानेवारी 2017. कारण आयुष्यात काय राहत नाही खतरा. त्याच्या अगोदर मातेला काय दिला पाहिजे? काय दिला पाहिजे? लाभ. 31 डिसेंबर 2016. त्याच्यानंतर नेक्स्ट विद्यातंतन का करू लागली? विद्यातंतन करू लागली का? बिकॉज शी नीडेड 95 रुपीज. तिच्याकडे किती होते? 5च. आणि मग 1995 तरी ती शांत बसली का? नाही. तिला काय द्यावी लागली? कामधेनू गाय. 95-96. कामधेनू योजना. जिजामाता पोषण अभियान. शिवरायांना कितव्या वर्षी? 5व्या वर्षी. पुढे किती वर्षानंतर? 6. 2005, 2011, 2017. 2005, 2011, 2017. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली राहिली आपली अजून? बाल संगोपन. बाल संगोपन. एक बालक बालदिन कधीचा? नोव्हेंबरचा. त्याचं संगोपन किती वर्षापर्यंत करायचे? 13 वर्षापर्यंत. एक बालक त्याचं संगोपन 13 वर्षापर्यंत. 1 नोव्हेंबर 13. 1 नोव्हेंबर 13. एक बाल संगोपन. मग त्याच्यानंतर परत किती वर्षानंतर हे करायचं? त्याला 10 वर्षानंतर. परत किती वर्षानंतर करायचे? 10. म्हणजे 2000 सुधारले कधीशी? 2023 ची सुकन्या योजना. सु म्हणजे चांगली. चांगली कन्या कधी जन्मते? 1 जानेवारीला. बाकीच्या कन्यांना बघा तुमचा जन्म कधीचा आहे. मी तुझीच माहिती. सुकन्या म्हणाले 1 जानेवारी. आणि कोणत्या घरा म्हणते ती? 14वी का चांद. 1 जानेवारी 2014. मग पुढे सुकन्याचं रूपांतर कशात झालं? वाटली होती धनश्री, निघाली भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री.
कोणतं गाणं? 16 बरस की बाली उमर को सलाम. तुम्ही त्याचं काय केलं? एप्रिल फुल बनाया. 1 एप्रिल 2016. मग हे काय म्हणू लागलं? मी आता लग्न करीत नाही. मग ती काय होती? सुधारित हानत्यात म्हणली तुला. सुधारणा केली 2017. मग तिने अग 1 ऑगस्ट 2017 माझी कन्या भाग्यश्री सुधारित, माझी कन्या भाग्यश्री सुधारित आणि त्याच्यात लेख लाडकी. मग या दोघांना कसं नर्मदा वाटत? गर्ल, बेबी गर्ल. कधी? 1 एप्रिल 2023 ला. गेल्याच वर्षी झाली हो. या वर्षी बारसं असेल तिचं. तुम्हाला बोलवतील काहीतरी घेऊन जा घुंगरू किंवा एखाद्या जगा. तसं जाऊ नका. ओके, कारण फुकटची बुंदी कोणी चालली तर. नेक्स्ट कुठली राहिली बघा? एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना. एपीजे एक जण होता, त्याला दिसत नव्हतं. ते एपीजेकडे गेलं. एपीजे म्हणजे अमृताचा कुंभ. त्याने किती टाकले? कुंभ म्हणजे भांड, कुंभ म्हणजे कुंभमेळा माणसा. आणि मग तिथे त्यांनी त्याच्या डोळ्यात किती थेंब टाकले? 15. That's it. लक्षात आले? अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने मी तुमचा अभ्यास करून घेणार आहे. ओके, तर आज आपण थांबूयात. उद्याला आपण कायद्यांचे इसवी सन कसं लक्षात ठेवायचं ते पाहू आणि त्याच्यानंतर प्रत्येक कायदा डिटेल मध्ये घेणार आहोत. तर अभ्यास करा, व्यवस्थित नोट्स काढा. नोट्स कशा काढायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर रेग्युलर अभ्यास करणं, सातत्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्हाला आताच सांगतोय, जर तुमच्यामध्ये सातत्य नसेल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. त्याच्यामुळे एक्सक्युजेस देणं सोडून द्या. आज स्वतः डिसाईड करा, स्वतःचा टाइम टेबल तयार करा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका. तर आपण सोबत मिळून यश मिळूया. नक्कीच आपल्याला यश मिळेल. मग अकेला ही चला था जाने, मैं अकेला ही चला था जाने, मंजिल की ओर लोग मिलते गए और कारवा बनता गया. जे एकट्याची तुमची जरी मंजिल असेल तरी तुम्हाला यश जसं जसं मिळेल तसं तसे लोक तुमच्याशी जुळत राहतात आणि या चांगल्या लोकांचा एक चांगला कारवा बनवा आणि छान आयुष्य जगा. पुन्हा एकदा सांगतोय, यश रिअली मॅटर्स. सक्सेस नक्कीच मॅटर करतात. ओके, थँक्स अ लॉट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चल गुड बाय.